मी माझ्या जीवनामध्ये बंडोबस्तासाठी तिथे 3.5 महिने काढले आणि मी ठरवलं होतं त्यांनी बाळासाहेबांशी गद्दारी केली, त्याला ह्या महाराष्ट्रामध्ये स्थान नाही आहे. आणि बंडोबस्त हे मी त्यांच्या शब्दावर माझे ते गेले नाही कोणाला सोडून बाळासाहेबांना. आणि त्यामुळं मी त्यांना शब्द दिला होता का मी तुम्हाला निवडून आणेन, त्याशिवाय मतदारसंघातून परत बाहेर निघणार नाही, गावाला जाणार नाही, मुंबईला जाणार नाही. त्या पद्धतीने मी केलं. आज मला इतका आनंद आहे की बंडोबस्त निवडून आला आणि तो चांगल्या मताने आला. माझ्या मतदारसंघात त्यांना वाटलं होतं कमी मतं मिळेल, तिथं सुद्धा 16,000चं लीड मिळवून दिलं आहे. किती करायचं की आता लोकांनी ठरवायचं काय करायचं ते. मी तर आमदारकीला उभा राहणारच आहे. त्यांच्याबद्दल मला काय बोलायला लावू नका, मला बोलायची इच्छा नाही आहे. त्यांचं कर्तव्य त्यांच्याजवळ आहे, माझं कर्तव्य माझ्याजवळ आहे. नाही, इथं असं जे आहे काम त्याच्यामुळे सर्वसामान्य जनतेचा संपर्क आहे. आणि आघाडीबद्दल टोटल देशामध्येच आता परिवर्तनाची लाट आलेली आहे. थोडक्यात आता सरकार त्याचं वाचलेलं आहे. त्यामुळे महाविकास आघाडीनं जे काही कारभार आतापर्यंत मोदीजीचा चालला होता, राज्य शासन चालला होता, त्याबद्दल प्रचंड लोकांमध्ये नाराजी होती. त्यामुळे याचा प्रचंड मतांनी विजय झाला. पहिल्याच निवडणुकीच्या प्रचारामध्ये पहिल्याच पासून महाविकास आघाडी जोमाने कामात होती. एकमेकावर आरोप प्रत्यारोप झाले, शेवटी हॅट्रिक झाली. पुढं महायुतीमध्ये होती का महाआघाडी? महाविकास आघाडी. महाविकास आघाडीमध्ये काही वाद नव्हता. सगळे म्हणून काम करत होते. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक आपल्या आपल्या मतदारसंघामध्ये काम केलं.